तंत्रज्ञानाच्या बळावर मानवानं सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे। पण या तंत्रज्ञानाचा मूळ पाया म्हणजे वीज। दैनंदिन मानवी आयुष्यातही वीज अत्यंत महत्त्वाची आहे। महावितरणच्या माध्यमातून विजेची अखंड सेवा पुरवण्याचं काम लाईनमन करतात। बिघाड झालेल्या खांबावर चढून वीज पुरवठा दुरुस्त करण्यापासून ते पुराच्या पाण्यात पोहत जाऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यापर्यंत हे लाईनमन एखाद्या योद्ध्याप्रमाणे कार्यरत असतात। त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी 4 मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून साजरा केला जातो। लाईनमनचं काम आणि समाजासाठीचं योगदान यावर प्रकाशझोत टाकणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। आधुनिक जगात मानवी जीवनाची मूलभूत गरज म्हणजे वीज आहे। वीज नसेल तर अनेक कामं ठप्प होतील। औद्योगिकरण आणि दैनंदिन जीवनातही विजेशिवाय पर्याय नाही। शेती सुद्धा आता विजेवर अवलंबून आहे। रुग्णालय, शिक्षण व्यवस्था, दळणवळण व्यवस्था, संपर्क साधनं यासाठी वीज अनिवार्य आहे। महाराष्ट्रात महावितरणकडून आणि काही महानगरांमध्ये खाजगी वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो। पण आपल्या घर किंवा कार्यालयापर्यंत अखंड वीज पुरवठा होण्यासाठी खऱ्या अर्थानं अहोरात्र राबतात ते लाईनमन किंवा वायरमन। वीज पुरवठा अखंड सुरू ठेवण्याचं काम हे लाईनमन करतात। अगदी रात्री बेरात्री बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यापासून ते मुसळधार पावसात, वादळी वाऱ्यात आणि महापुरातही हे लाईनमन काम करत असतात। दुर्गम डोंगराळ भागात वीज तारा तुटणं, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणं, खांब कोसळणं अशा अनेक घटना घडतात। पण प्रत्येक वेळी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जीव धोक्यात घालून हे लाईनमन जणू महावितरणचे योद्धे होतात। बऱ्याचदा या लाईनमनना उच्चदाब वाहिन्यांवर काम करावं लागतं। त्या कामातील एखादी छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतू शकते। उंच खांबावर चढून उच्चदाब लाईन्सवर काम करताना सुरक्षा साधनं वापरणं गरजेचं असतं। पण तरी सुद्धा विजेचा धक्का बसून आजवर काही लाईनमन मृत्युमुखी पडले आहेत, तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय। पण तरीही प्रत्येक आपत्तीच्या वेळी हे इलेक्ट्रिक लाईनमन तितक्याच धाडसानं आणि कर्तव्य भावनेनं खांबावर चढून आपलं काम करतात। आता तर पुरुषांच्या बरोबरीनं महिला लाईनमन सुद्धा खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम करतायत। त्यामुळंच आजच्या लाईनमन दिनाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा गौरव करणं, त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना भक्कम करणं गरजेचं आहे। एका अलीकडच्या काळात एक केसला चांगला निकाल लागलेला आहे, त्यांना सामावून घेणार आहेत, तर तो एक विषय आहे। तर बाकीचे पेंडिंग केसेस पण काही असे आहेत की त्यांनासुद्धा त्याच धर्तीवर जर हे मिळाला, म्हणजे न्याय मिळाला, तर हे आउटसोर्स जे आहेत ते खरोखर सगळे होतकरू आहेत आणि आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आहेत। तर काही महिला पण भगिनी आहेत, तर त्यांना सगळ्यांना न्याय मिळावा आणि आम्ही जसं काम करतोय एक परमनंट कर्मचारी जो जसं काम करतोय झोकून देऊन, तसं ते पण करत असताना त्यांना पण तेवढाच पगार आणि त्यांना एक कायमचं एक लेबल परमनंटचं लागावं हे आम्हाला वाटतंय। सध्याच्या डिजिटल युगात स्मार्ट मीटर, भूमिगत केबलिंग आणि स्वयंचलित यंत्रणा यांचा वापर वाढत असला तरी वीज वहन प्रणालीची प्रत्यक्ष देखभाल आणि दुरुस्तीचं काम लाईनमनच करतात। त्यामुळे लाईनमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना या लाईनमनच्या कामाबद्दल कृतज्ञता बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण हे लाईनमन म्हणजे सुद्धा एक प्रकारे योद्धेच आहेत।